नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के MSR बाय दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी मार्केट सारखी टूटी फ्रुटी बनवणार आहोत, तीही कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून। सर्वात आधी कलिंगडचा हिरवा बाहेरचा भाग आणि लाल गर काढून टाका। आपण फक्त पांढरा भाग वापरणार आहोत। आपण सहसा कलिंगडचा पांढरा भाग जो आहे हा फेकून देतो, पण आज आपण त्याचाच उपयोग करून एक छान अशी टूटी फ्रुटी बनवणार आहोत। हा एकदम झिरो वेस्ट आणि स्मार्ट कुकिंग आयडिया आहे। मार्केटमधल्या टूटी फ्रुटीमध्ये जास्त साखर आणि आर्टिफिशियल कलर असतात, पण घरच्या घरी बनवलेली टूटी फ्रुटी ही जास्त हेल्दी आणि सेफ असते। तर आता आपण जे कलिंगड कापून घेतलेलं आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे जे आहेत ते क्यूबमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि ते नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कलिंगड कापताना आपण नेहमी लाल भागच खातो, पण हा पांढरा भाग तितकाच इंटरेस्टिंग असतो। योग्य पद्धतीने कापलं तर त्याचे अगदी परफेक्ट क्यूब्स तयार होतात, जे की पुढे टूटी फ्रुटीसाठी एकदम छान टेक्स्चर देतात। आता मी इथे पाण्याला उकळी आणत ठेवलेली आहे। आता हे क्यूब करून घेतलेले जे तुकडे होते हे आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे आणि एक साधारण 10 मिनिटं आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। क्यूब्स जे आहेत हे शक्यतो एकसारख्या आकाराचे ठेवा, म्हणजे शिजताना सगळे पीसेस जे आहेत हे इक्वली सॉफ्ट होतात। आणि हे कलिंगडचे तुकडे जे आहेत क्यूब्स केलेले हे स्वच्छ धुवून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला अजून छान आणि फ्रेश चव येते। म्हणून गरम पाण्यामध्ये घालण्याच्या आधी ते तुकडे जे आहेत हे स्वच्छ असे धुवून घ्यायचं। आता आपले हे इकडे उकळी आणून झालेले आहेत। आता ह्याला मी एका बोलमध्ये शिफ्ट करून घेते आणि एका पॅनमध्ये आता आपण इथे साखरेची चाशणी जी आहे ती बनवायला ठेवूया। साधारण याचं प्रमाण जे आहे चाशणीचं ते 1 कप साखर असेल तर 2 कप पाणी हे ह्याचं प्रमाण आहे। ते ह्या प्रमाणामध्ये आपल्याला चाशणी जी आहे ही बनवत ठेवायची आहे। पाण्याला उकळी आली की आपण ह्यामध्ये हे क्यूब्स जे आहेत हे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा 10 मिनिटे ह्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो गोडवा आहे त्या क्यूब्समध्ये छान असा मोरेल। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडं थंड होऊ द्यायचं। पाहू शकता इथे जे आहे ते झालेले आहे। आता हे क्यूब्स 3 भागांमध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहेत आणि तुमच्या आवडीच्या रंगाप्रमाणे तुम्हाला जो रंग आवडत असेल तो कलर आपण ह्यामध्ये ऍड करायचा आहे। इथे मी ग्रीन, ऑरेंज आणि रेड कलर याचा वापर केलेला आहे। हे सगळं छान असं नीट मिक्स करून झालं की मार्केट स्टाईल टूटी फ्रुटी जी आहे ही एकदम तयार आहे। टूटी फ्रुटीमध्ये कलर ज्यावेळेस तुम्ही ऍड कराल तेव्हा जास्त कलरचा वापर करू नका, जेणेकरून टूटी फ्रुटी जी आहे ही एकदमच ब्राईट दिसेल। आता ही टूटी फ्रुटी जी आहे ही यामध्ये जे आपण कलर ऍड करतो आहे ते दिसायला तर छान दिसतेच आहे, पण खायला देखील तितकीच टेम्पटिंग आहे। आता ही टूटी फ्रुटी आपल्याला साधारण 1 ते 2 दिवस उन्हामध्ये सुकवायची आहे। जर ऊन नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पंख्याखाली सुकवू शकता। सुकल्यानंतर आपली ही टूटी फ्रुटी एकदम मार्केट स्टाईलमध्ये तयार होते। एवढी छान फ्रेश फ्रुटी आपण जर घरी बनवू शकतो, मग बाहेरून आणण्याची गरजच काय। पाहू शकता ही टूटी फ्रुटी मी 2 दिवस उन्हात छान सुकवून घेतलेली आहे। घरच्या घरी बनवल्यामुळे ही एकदम नॅचरल आणि हेल्दी देखील झालेली आहे आणि दिसायला खूप सुंदर आणि कलरफुल देखील आहे। तर मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।